खरे तर हांव एक आनंदाचो क्षण आणि तुम्ही ह्या विटनस जाले ह्या आनंदाचे क्षण जिची प्रतीक्षा म्हाका दिसता आमी गेली 22 वर्सां पळयतात. 2003-04 ही चळवळ त्या वेळार सुरू जाली आणि ती सुरू जाताना आमकां रवींद्र भवन जाय आणि आमी त्या वेळार आणि आजय एकच प्रामुख्यान विचार असलो की तो खंयच्या मतदारसंघात जावचो किंवा हो आमचो उद्देशय नसलो. आमचो उद्देश असलो पेडणे तालुक्याक प्रामुख्यान हे रवींद्र भवन जावचे आणि पेडणे तालुक्यात आसचो होच एक आमचो लढो असलो आणि तो सर्व समावेश म्हणजे प्रत्येक कलाकाराक व्यासपीठ मेळचे. तो मग हस्तकला कलाकार असू, नाटककार असू, चित्रकार असू किंवा एक सामान्य रसिक असू, पण आमकां एक बरें दर्जेदार कारण पेडणे ही कलावंतांची भूमी म्हणटा आमी कारण हौशी कलाकाराची नाटकां चलतात. आता प्रामुख्यान हो लढो आमकां एक करतना आमी एक चळवळ उभारले, मदीं आवाज केलो आमी तुम्ही जशें म्हटलें तशें आणि रंगकर्मी म्हणून आर्टिस्ट म्हणजे सगळे कलाकार पेडण्याचे आमी एकत्र आयले आणि आमचो उद्देश एकच असलो हो उद्देश की रवींद्र भवन पेडण्या येवचें आणि हेका लागून लढो उबारलो. हांव खरेंच मनस्वी आभार व्यक्त करता त्या सगळं म्हणजे हांव रंगकर्मीच्या वतीन म्हणटा हांव कित्याक की त्या वेळार हो लढो जेन्ना दिता आमी दिलोचो त्या लढ्याक अख्ख्या आमच्या पेडणे तालुक्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतीन एकमुखान आमकां सपोर्ट केलो, कसलोच भेदभाव न करता आमकां सपोर्ट केलो आणि तुम्ही म्हणटा ती रंगकर्मी ही संस्था त्या वेळार नकळत अशी सर्व समेक्षण मिटिंग्स घेतले, प्रत्येक गावागावात आमी त्या मिटिंगेनी पावले आणि त्या हेतूंतल्यान आयज खूब एक खोशयेची गजाल स्वप्न एक साकार जाता अशें सध्या तरी आमकां दिसलें आणि आमदारांक मांद्रेच्या आमदारान एक पेडण्याच्या हांव म्हणटा एक लोकभिमुख असो निर्णय घेतलो आणि सगळ्या कलाकारांक एकत्र हाडले. आभूषण मांद्रे हो विचार न करता संपूर्ण तालुक्यातल्या कलाकारांक तेणी एकत्र हाडले आणि हे रवींद्र भवन कशें जावचें आणि आमी तेका त्या वेळार जागो सुद्दां आमी सुचयल्ले तांकां 4-5 आणि तेतूंतल्यान निर्णय तांकां दिल्लो की जो सोयीस्कर कला खाते किंवा कला संस्कृतीक जो सोयीस्कर त्या दृश्टीन तो तेणे प्रयत्न आमी जाग्याच्या हातून विचार करून पण ह्या अशा एका जाग्यार बऱ्यापैकी मोठो प्रोजेक्ट येता लोकाभिमुख म्हणजे आजपर्यंत आमी प्रोजेक्ट खूब आयले. आमकां म्हाका दिसता पेडणेकरांक खंयच्याच प्रोजेक्टान बाबा तुमकां तो कितें जाय थंय हो विचार पण म्हाका खरोखर मनस्वी जीत व्हायचे ह्या बाबतींत आमच्या ह्या रंगकर्मीच्या ह्या सगळ्या कलाकारांच्या वतीन आभार मानता की तेणे आमकां सगळ्यांक बरोबर घेतले आणि ते हांगा रावूंक ना. फुडले बैठकीक तेणें सांगलें बाबा कोण तुमचे खंय रावल्यात तांकांय सोदात आणि तेतूंतल्यान तुमचे काय सजेशन आसा ते तुमी दियात आणि त्या पद्दतीन हे रवींद्र भवन साकार जाता. हो आमकां खरोच भाग्याचो क्षण आणि ते बेगीन जावचे अशें म्हणटा. हांव खरोखर ह्या बाबतींत मुख्यमंत्री किंवा कला संस्कृती खाते ज्यांच्या प्रयत्नांनी हे जाले आणि विशेष करून दोनूय आमदारांचे कारण दुसऱ्या आमदारान सुद्धा ताका बऱ्यापैकी कारण ताणें असेंब्लीतूय सांगले की तुवें रवींद्र भवन जाता तालुक्याचे रवींद्र भवन हांव तेंचे सुद्धा आभार कित्याक मोठे मन की ते कॉन्स्टिट्युएन्सीत ते विभागूंक ना आणि खंयच्याच पेडण्यातल्या कलाकारांनी सुद्धा तितून तो दुजो हाडचो न्ही आणि आमी सगळ्यांनी मेळून एक स्वप्न आमचे जे साकार जावचे म्हणून प्रयत्नशील रावचे भितर जे लागता ते सुद्धा आमकांच आमचेर सोपयला की तुमी टेक्निशियन कितें सावंड सिस्टम जावं लायट कितें तुमकां कशें कितें जाय पळय ते तुमी थरय. इवन जर तुमचो जर मनीस आसा पेडणे महाराष्ट्र ताका फर्स्ट प्रिफरन्स दिवया अशें तेंच्यांनी आमकां आश्वासन दिलें. जर आमचो जर कोणूय जर फुडें येता टेक्निशियन सावंड सिस्टमीचो जावं लायटीचो जाल्यार तेंच्यांनी फुडें येवचें आनी तेंच्यांनी सांगचें की बाबा आपूण तयारी आहा आपूण ती जिम्मेदारी घेता. ताका सपोर्ट करपी तेंचे वयले ऑफिसर्स आहात तेंचे सांगलां आमी तुमकां हें करता हेल्प करता. ह्या निमतान एकूच हांव आव्हान करता पेडणे आमच्या सगळ्या पेडणेकारांक कलाकारांक म्हणटा सगळ्या कलाकारांक म्हणजे कोणीच अमूक कलाकार म्हणून घेवचो ना सगळे कलाकारांनी की 3-4 बैठकी जाल्यात फुडले आणखी खूप प्रोसेसान जातले. एखाद्या कोणाक ह्या माध्यमांतल्यान एक आव्हान करता आमचे बरोबर येवचे कितें सजेशन आसा दिवचे अलबत आमकां मेळचे आमदाराकूय येवन मेळचे आणि काही त्यांची जी माहिती किंवा तांकां अधिक सूचना कित्याक अवश्य करची आणि हे एक स्वप्न आम्ही सगळ्यांनी साकार करते सरकाराचे ह्या वतीन हांव आभार व्यक्त करता.
रवींद्र भवन म्हणटा ते आख्ख्या पेडणे तालुक्याचे कलाकारांचे एक स्वप्न आणि कितकीशीच वर्सां जाली रवींद्र भवन मागणी त्यांची आसली ती अशीच शिरकोन उरलेली काही अडचणी येयले जागे अलॉट केल्ले आर्ट एंड कल्चराक पूण ते फिजिबल जावंक ना आणि ते करता आसतना जेन्ना इलेक्शन्स आमचे आसले आनी कॅम्पेनिंग करतना सगळ्यांची कलाकारांची मागणी इतली जाल्ली की आमचे रवींद्र भवन बेगिनात बेगीन करचें म्हणून सो सगळ्यांक दिसतालें की पहिले फावट आमदार जाल्या उपरांत रवींद्र भवन हेचे म्हणजे हे ते लिडर्स जाले पूण हेचे कडेन जातले की ना ह्यो प्रश्न आसलेलो पूण ती म्हाकाय चॅलेंज आसलेली ते हे करता आसतना जेन्ना आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक रिक्वेस्ट केल्ली हे खरेंच नेसेसिटी पेडण्या खातीर आनी तेंच्यांनी कन्सर्न दाखयलो की बाबा हय पेडण्यान ह्यो रवींद्र भवन जावकूच जाय कित्याक कलाकार कितलेशेच कलाकार पेडण्याच्यान वयर सरल्यात आनी पेडण्याच्यान वयर सरोन देशाचें नांव वयर काडलेलें आहा सो त्या प्रमाणे जेन्ना तेंच्यांनी सांगलें की तूं सायड पळय म्हणजे जागो आयडेंटिफाय कर ते प्रमाणे आमी आयडेंटिफाय करतना तुयन आमचे हॉस्पिटल आहा तेच्या फाटल्यान रेव्हेन्यू लँड आसली ते प्रमाणे थंयसर 50,000 स्क्वेअर मिटर आयडेंटिफाय करून दिली ते प्रमाणे लँड ट्रान्सफरूय गेले जेन्ना लँड ट्रान्सफर म्हणजे सगळं रवींद्र भवन प्रपोज करप हे करप सगळें मान्य पूण लँड ट्रान्सफर डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट करप व्हेरी डिफिकल्ट आसता पूण आमी सगळ्या पेडणेकारांनी धन्यवाद आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक म्हणपाचें कित्याक लँड ट्रान्सफर करून तेंच्यांनी दिली तशेंच आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर तेंच्यांनी तेंचो सहकार्य आसलो हेका म्हणजे 50,000 स्क्वेअर मिटर म्हाका दिसता आख्ख्या गोंयान रवींद्र भवन आहा तेतून सगळ्यान व्हडली लँड म्हणटात ती पेडण्याची आनी लँड ट्रान्सफर जावन तेचेर आर्ट एंड कल्चराक हँडओव्हरूय जाली तेचेर मागीर आर्ट एंड कल्चरान GSIDCकूय प्रोजेक्ट करपा खातीर कन्सल्टंट अपॉयंट करून कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट करपाकूय तेंच्यांनी हातीन घेतला आनी आयज आमची मिटींग जाल्या म्हणजे आमदाराची जबाबदारी आसता प्रोजेक्ट हाडा पूण तो प्रोजेक्ट हाडटा कसलो तेन्ना जर स्थानिकांक इनवॉल्व करीत त्या फिल्डांतले जाल्यार तेका आनीक उमेद येता आनी आनीक म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करपाक इनिशिएटीव सगळ्यांचो हात लागता त्या प्रमाणे आयज आमची मिटींग जाल्या सगळे आमचे पेडणे तालुक्याचे कलाकार आसले म्हणजे आनीकूय एड जावपाचे इनिशियल मिटींग आसली फर्स्ट स्टेजीची ही दुसरी मिटींग आहा आनी ह्या दुसऱ्या मिटींगेक आमचे मेन कलाकार जे पेडणे तालुक्याचे ते हांगासर आसलेले आमचे आर्ट एंड कल्चरचे डायरेक्टर आसले बाकीचे GSIDC ऑफिसर्स आसले इतर बाकीचे ऑफिसर्स आसले जे टेक्निकल पार्ट जे आहात ते आमकां एक्सप्लेन करताले आनी आमचे कलाकार आहात जे आमच्या कलाकारांक कितें थंय फेसिलिटीज जाय ते तेंच्यांनी एक्सप्लेन केल्या त्या प्रमाणे आमची नेक्स्ट मिटींग जातली त्या मिटींगेक सगळे म्हणजे जे वचत ते रवींद्र भवनान सावंडाचो इशू लिकेजीचो इशू आहा तो हांगासर जावचो न्हू त्या प्रमाणे आमी प्लॅनिंग केला आनी ते करता आसतना आमची टीम स्पेशली आउट ऑफ गोवा खंय बरे थिएटर्स आहा थंय वचोन इन्स्पेक्शन करतले म्हणजे कसो थिएटर्स आसतात ते आनी त्या प्रमाणे हांगासर आमचो पेडण्याकारांचो रवींद्र भवन तुया गांवान हांगासर एक बऱ्या पैकी म्हणजे गोंयचो वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन थंयसर आमी करूंक सोदतात ते करता आसतना आमी तेतून गुरुकूल घेतला म्हणजे भुरगीं थंयसर म्युजीक क्लासीस जावं डान्सीस जावं थंयसर करूं शकतात ते आनी ते प्रमाणे आउटडोर थिएटरूय घेतला सो रेकॉर्डिंग रूम घेतला इतर गोष्टी जे फॅसिलिटीज जाय ते सगळे आमी घेतलेले आहात आनी खूब खुशी दिसता की रवींद्र भवन एट लास्ट पेडण्यान हांगासर जाता आनी आमी टार्गेट दवरला दिवाळे कडेन आमी तेजो फावंडेशन स्टोन घालता आता सर आम्ही पळयता पेडणे तालुक्यान खूपशे असे प्रोजेक्ट येले तेचेर 100 कोटी असो खर्च जालो ना हो आता रवींद्र भवन 120 कोटी खर्च करून एक बहुउद्देशीय प्रकल्प येता आणि सरकार कडल्यान तुमकां सर कशें सहकार्य मेळटा हेचे खातीर सगळ्यात पयलीं हांवें सांगलां त्या प्रमाणे ह्या सगळं म्हणजे आमदार ह्या नात्यान हांव प्रपोजल व्हरता सगळे कामूय करून घेता पूण ते करता आसतना इम्पॉर्टंट आसता आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टराचो सपोर्ट आनी म्हाका दिसता तेंच्यांनी पेडणेकारांचे स्वप्न जे आहा ते फुलफील करपा खातीर ह्यो प्रोजेक्ट तेंच्यांनी हातीन घेतला आनी म्हाका दिसता पेडणेकारांक तो म्हणजे तुवें म्हटला येदो व्हडलो प्रोजेक्ट तो 2 फेजींनी घेवपाचो आमी प्रयत्न केला म्हणजे फर्स्ट फेजीन ऑडिटोरियम बीन सगळे कंप्लीट करप सेकंड फेजीन इतर गोष्टी सगळे आनी त्या प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरान आमकां जे गो हेड दिल्ले आसा आनी ते पेडणेकारांचे स्वप्न 100% जातले ते मागीर बजेटाचो इशू ना पेडणेकारांचे स्वप्न ते आनी पेडणेकारांचे स्वप्न फुलफील जातले